4 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं। पुराणात अशा विविध कथा सांगितल्या आहेत। तर साम आणि अथर्व वेदात म्हटल्यानुसार देव आणि दानव किंवा राक्षसांनी जेव्हा समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून एक अमृत कुंभ म्हणजे अमृत असलेलं भांड बाहेर आलं आणि मग जयंत नावाच्या एक कावळ्यानं ते तोंडात धरून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली। या अमृत कलश किंवा अमृत कुंभामधून एक एक थेंब प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी पडला। त्यामुळेच ही 4 ठिकाण अत्यंत खास आणि महत्त्वाची ठरली आहेत असंही म्हटलं जातं। कुंभमेळा दर 12 वर्षांनीच का होतो? तर 12 वर्षांनी कुंभमेळा का होतो त्यामागचं कारण आहे, आपल्यासाठी दिवस 24 तासांचा असतो, मात्र देवासाठी एक दिवस 1 वर्षासारखा असतो। पुराणात असं म्हटलं आहे, पक्षानं 12 दिवसात पृथ्वीला प्रदक्षिणा घातली, त्यामुळे दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची प्रथा आहे। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो। त्यात गंगा आणि यमुना या 2 नद्या आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतात। तर विद्वानांचं म्हणणं आहे की ती तिसरी नदी म्हणजे सरस्वती नदीचा प्रवाह जमिनीखालून वाहतो। तर यंदाच्या कुंभमेळ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली आहे ते पाहूया आपण। प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक खास घाट तयार करण्यात येणार आहे। त्या घाटावर जाण्यासाठी जवळपास 3 ते 4 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे आपणास। त्रिवेणी संगमाच्या परिसरात आंघोळ केल्यानंतर भाविकांना कपडे बदलता यावेत, त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार फ्लोटिंग चेंजिंग रूम्स, कपडे बदलण्यासाठी तरंगत खोल्या उभारत करण्यात आल्या आहेत। सर्वसामान्य भाविक आणि VIP यांच्यासाठी आम्ही 12 जेटिंगवर चेंजिंग रूम बांधत आहोत। भाविक त्या जेटीपर्यंत जाऊ शकतात, तिथून पायऱ्यांनी उतरून नदीत जाऊ शकतात, अंघोळ करून वर येऊन नंतर त्याचे कपडे बदलू शकतात, असं ही तेथील सरकारने सोय केलेली आहे। तर या व्यतिरिक्त नदीच्या संगमाच्या ठिकाणी नदीकाठावर तात्पुरता स्वरूपाच्या चेंजिंग रूम उभारलेल्या आहेत। कुंभमेळा होत असलेल्या परिसरात नदीपात्राचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू केलं, त्याच तरंगते पूल बांधण्याचं काम देखील केलं आणि कुंभमेळ्याच्या 22 तरंगते पूल बांधण्यात आले होते। तर यंदाच्या कुंभमेळ्यासाठी 30 तरंगते पूल बांधण्यात आले आहेत। ही पूर्ण तेथील आपण ही माहिती पाहिलेली आहे। तर अशा प्रकारे आपण कुंभमेळ्याला जाऊ शकतो आणि आपण तिथे जाऊन आपण भक्ती करू शकतो आणि आपल्या पापांचा नाशही होतो। तर अशा प्रकारे आपण कुंभमेळ्यामध्ये जायचं आहे आणि शाही स्नान करायचं आहे आणि शाही स्नान केल्यानंतर अशी ही मान्यता आहे की तिथे आपल्या सर्व पापांची मुक्तता होते। तर तुम्ही सुद्धा जर प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये जात असाल तर संपूर्ण तयारीमध्ये जा, काही बुकिंग असतील ते करा किंवा तिथे राहण्याची सोय, टेंट आहेत, ह्या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक घ्या आणि तिथे गेल्यानंतर तुम्हास राहण्याची सोय किंवा जेवणाची सोय हेही तिथं करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही तिथे जाऊन पावन पवित्र गंगा नदी, सरस्वती नदीचे पवित्र अशा ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या आणि ह्या पवित्र नदीमध्ये अमृतासमान ही नदी, ह्या नदीमध्ये शाही स्नान करून तुम्ही ही पवित्र होऊ शकता, सर्व पापातून आपली ही मुक्तता होऊ शकते। तर आजची ही कुंभमेळ्याविषयीची माहिती थोडी जरी तुम्हाला हेल्पफुल असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासोबत नक्कीच शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंटमध्ये हर हर महादेव मात्र लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद।